भर दुपारच्या वेळी राजांचे पथक साताऱ्याकडे जात होते. राजे पालखीतून प्रवास करीत होते. राजांच्या मागे पुढे 2,000 धारकरी दौडत होते. भर उन्हाची वेळ असल्याने राजांनी अंगावरची शाल पायांशी ठेवली होती. थंडीच्या दिवसांची भर उन्हाची ऊब अंगाला सुखवीत होती. भुयांच्या एक चालीच्या पायांचा आवाज अखंड उठत होता. पालखी मंद हेलकावे घेत होती. पालखीच्या दांडीला लावलेल्या गोंड्याचा आधार राजांनी उजव्या हाताने घेतला होता. राजांना परळीचा डोंगर दिसू लागला. राजांनी हात जोडले. क्षणभर त्यांचे नेत्र मिटले. राजे परत आपल्या विचारात गढून गेले. अचानक पालखी थांबली. हंबीरराव दौडत पालखीजवळ आले. राजांनी विचारले, पालखी का थांबली? थोड्याच अंतरावर कल्याणस्वामी दिसत आहेत, तेव्हा पालखी उतरा, राजांनी आज्ञा केली. पालखी उतरली गेली. राजे पाय उतार झाले. राजांनी पाहिले, अश्वदळाला बगल देऊन कल्याणस्वामी इतर भक्तांबरोबर येत होते. राजे अनवाणी पायांनी तसेच सामोरे गेले. राजांनी कल्याणस्वामींना वंदन केले. आशीर्वाद देऊन कल्याणस्वामी म्हणाले, राजे, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. आमची वाट? राजे उद्गारले. हो, आपण पन्हाळ्याला जाताना भेट होईल असं समर्थांना वाटत होतं. पण आपल्याला तातडीनं जावं लागलं. आपण या वाटेनं येणार हे कळताच समर्थांनी आम्हाला आज्ञा केली. जर आपल्याला सवड असेल तर आपण वाकडी वाट करावी आणि समर्थांना भेटून जावं अशी त्यांनी विनंती केली आहे. समर्थ आपणास भेटण्यास उतावीळ आहेत. विनंती? समर्थ करतात? समर्थ दर्शनासाठी वाकडी वाट करावी लागते? त्या निरोपाने राजांची उदासीनता आणखीन वाढली. ते कल्याण स्वामींना म्हणाले, समर्थ आज्ञा शिरसावंद्य, चलावं. राजे कल्याण स्वामींच्या बरोबर चालू लागले. पालखीतून व घोड्यावरून येण्याची विनंती त्यांनी अमान्य केली. गडाच्या पायथ्याशी अश्वपथके थांबविली गेली. आपल्या निवडक माणसांनीशी राजे गड चढत होते. गडाच्या प्रथम दरवाजाशी राजांनी मुजरा स्वीकारला आणि काही क्षणातच गडाच्या परिसरात शंखानाद घुमला. राजे गडावर आल्याची वर्दी दिली गेली. राजे धीमी पावले टाकीत गड चढत होते. राजे परळीवर आले आणि त्यांची नजर समोर स्थिरावली. राजांपासून 15-20 पावलांवर समर्थ उभे होते. समर्थांना पाहताच राजांच्या सर्व भावना उचंबळून आल्या. उभ्या जागी त्यांचे नेत्र अश्रू ढाळू लागले. दोन्ही हातात तोंड लपवून राजे उभे होते. सारे अंग हेलावत होते. राजांची अवस्था पाहून समर्थ पुढे धावले. राजांच्या पाठीवरून उजवा हात लपेटीत समर्थ म्हणाले, हा शुभा, संयम करा. चला, प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं सारं ठीक होईल. चला. राजांच्या सह समर्थ आश्रमात आले. राजांच्या सांगाती आलेल्या सर्वांनी समर्थांचे दर्शन घेतले. राजे मृगाजिनावर बसले होते. राजे मान खाली घालून बसले होते. हळूहळू आश्रमाची गर्दी कमी झाली. फक्त राजे आणि समर्थ उरले. व्याघ्रासनावर बसून समर्थ राजांच्याकडे पाहत होते. समर्थांचा गंभीर स्वर उमटला, राजे, कशासाठी अश्रू ढाळले? राजांनी नजर वर केली. समर्थांचा उजवा हात कुबडीवर विसावला होता. हातात जपाची माळ होती. त्या शांत नजरेला राजांची नजर भिडली. नजर काढवेनाशी झाली. राजे म्हणाले, आता अश्रू ढाळण्याखेरीज आमच्या हाती काही उरलं नाही. पन्हाळ्याला जाताना आम्हाला का आपली आठवण झाली नाही? खूप वाटलं, पण कोणत्या तोंडानं आपल्या समोर येणार? स्वराज्याची उभारणी करणारे आम्ही, आमचे युवराज मोगलांना मिळाले हे कसं सांगणार? समर्थ हसले. आणि म्हणूनच आमच्या भेटीची टाळाटाळ केली? राजे, अशी कोणती गोष्ट आहे की जी गुरुपासून लपविली जाते? क्षमा गुरुदेव, आम्हाला काही सुचत नाही, कळत नाही. शोभा, आम्ही जाणतो म्हणून कल्याणला वाटेत उभं केलं. तुमच्या दुःखाला आम्हीही जबाबदार नाही का? आपण? राजे उद्गारले. हो,
संभाजीराजे परळीवर आले तेव्हा आम्ही इथं हजर असतो तर युवराज कदाचित मोगलांना मिळालेही नसते. मग ती चूक आमची नाही, आपली कसली? नशिबात नव्हतं, राजे उदासपणे म्हणाले. हो ना, मग हा शोक कसला? शोक आमच्याबद्दल करीत नाही, पण एवढं मोठं राज्य उभं केलं. आज तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत राज्याचा पसारा मांडला. लक्षावधी लोकांची जबाबदारी घेतली. हे अफाट राज्य कुणाच्या हाती सोपवायचं? पण युवराज आले ना परत. चुका साऱ्यांच्याच हातून होतात राजे, त्या सावरून घ्यायला हव्यात. स्वामीजी, आम्हाला काही सुचत नाही. युवराज आले हे खरं, पण त्यांच्यावर मंत्रिमंडळाचा विश्वास नाही. युवराज उद्या काय करतील याचा भरोसा कोणी द्यायचा? धाकटे राजाराम लहान. युवराजांच्या कृतीनं आम्ही पार पोखरून गेलो. आमचा वैयक्तिक संसार असता तर आम्ही हे दुःख सहन केलंही असतं, पण आम्ही हा मोठा संसार मांडला. रोहिडेश्वराच्या शपथेच्या वेळी आमच्या हाती काही नव्हतं, ते आज एवढं रूप प्राप्त झालं. आम्ही स्वराज्याचं रोपटं लावलं, त्याला जीवापाड जपलं. आज त्याचा महान वृक्ष झाला. त्या झाडावर कुऱ्हाड घालण्याचं काम आमच्या हाती आलं, त्यानं आमचा जीव तगमगतो. कसली कुऱ्हाड राजे? राजांच्या नजरेत अश्रू गोळा झाले. कसली कुऱ्हाड? या युवराजांच्या कृत्यामुळं आम्ही आमच्या राज्याची शकल करायला आज ठाकलो. संभाजी राजांना जिंजीचं राज्य आणि राजारामांना वरचं राज्य द्यायचा निर्णय आम्ही केला. याचं दुःख आम्हाला फार. समर्थांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले. ते पाहून राजे क्षणात सावरले. समर्थ म्हणाले, शेवटी तुम्हालाही अहंकाराची बाधा झालीच ना? जी, अहंकार? राजे उद्गारले. हो ना, तुम्ही राज्य उभं केलं, तुम्ही पसारा मांडलात, तुमच्या कृपेखाली लक्षावधी जगतात. हा अहंकार नाही तर काय? राजे, श्रींचं राज्य विसरलात? ज्या यातना तुम्ही भोगीत आहात त्याचं कारण हा अहंकार आहे. तुम्हीच सांगत होता ना की हे श्रींचं राज्य आहे म्हणून. श्रींनी उभं केलेलं, श्रींच्या आशीर्वादानं विस्तार पावलेलं हे राज्य कोणाच्या हाती द्यायचं हे श्री ठरवतील. ते कसं राखायचं ही चिंता श्रींना. ती चिंता आपण कशाला करायची? आपण विवेक धरून कर्तव्य करीत राहायचं, त्यात सुख आहे, समाधान आहे. समाधान? राजे निश्वास सोडून म्हणाले. ते तर आम्हाला केव्हाच पारखं झालं आहे. एवढी माणसं गोळा करूनही आम्ही एकटेच राहिलो. प्रपंच करूनही आमच्या सुखदुःखाचं वाटेकरी कोणी राहिलं नाही. वेड्या स्वप्नापाठीमागे धावणारी आमच्यासारखी माणसं तालवृक्षासारखी असतात. आकाशाला हात लावण्यासाठी धावत सुटायचं आणि उंचावता उंचावता एक क्षण असा येतो की सारी गात्र थकून जातात. तेव्हा ध्यानी येतं की आकाश सुरुवातीला जेवढं उंच होतं तेवढंच उंच आहे. त्यावेळी आठवण येते जन्मदात्या धरित्रीची, पण तीही तेवढीच दूर राहिलेली असते. तिथवर हात पोहोचू शकत नाही. सारं जीवन अधांतरी बनून जातं. शिवबा, गुरुदेव, एवढ्या निष्ठेनं आम्ही जीवन जगलो, चांगल्या मनानं सारं केलं. असं असता हे दुःख आश्रमाच्या नशिबी का आलं? काय पाप केलं होतं म्हणून आम्ही हे भोगतो आहोत? रामदास स्वामींचा चेहरा व्यथित बनला. राजे, कसल्या मोहात गुरफटलात? माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो, त्याला अपवाद नाही. माणसाचं हेच खरं रूप आहे. त्यात व्याकुळ होण्यासारखं काय आहे? आणि नशिबी आलेल्या यातनांबद्दल म्हणत असाल तर त्याचं उत्तर फार सोपं आहे. भगवान श्रीकृष्णांनी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यासाठी त्यांचा मृत्यू असा विदारक व्हावा? यादव कुल वाचवण्याची धडपड निष्फळ ठरून डोळ्यादेखत सर्व कुलाचा संहार त्यांना का बघावा लागला? असह्य वेदनांशी झगडत एकाकी मृत्यू त्यांनी का सोसला? प्रभू रामचंद्रांचे अखेरचे दिवस आठवा. त्यांनी जलसमाधी का घेतली? भीष्माचार्यांची अखेर शरपंजरी का झाली? कोणती पाप त्यांनी केली होती? राजांनी वर पाहिले.
समर्थांच्या बोलांनी एक नवे रूप ध्यानी येत होते. आत्मविश्वास जागा होत होता. समर्थ सांगत होते, राजे, या पृथ्वी तलावर जे थोर जीव जन्माला येतात त्यांना यातनाच भोगाव्या लागतात. सामान्य जीवांसाठी पुण्याई खर्चणारे ते आत्मे नकळत सामान्यांच्या पापांचे धनी होतात. आपलं कार्य झालं की ते थोर जीव इथंच आपले भोग संपवून निघून जातात. त्यांनी भोगलेल्या यातनेतच सामान्यांचं जीवन सफल बनत असतं. या यातना भोगणं म्हणजे का जीवन? नाही राजे. ह्या आत्म्यानं घेतलेलं शरीराचं आवरण जेवढं मिथ्या, तेवढ्याच या शरीराबरोबर आलेल्या यातनाही मिथ्या. आत्मरूपाची ओळख झाली की या यातनांचे बंध राहत नाहीत. सुखदुःखाचा विसर पडतो आणि चिरंतन सुखात रममाण होतो. तेवढं सामर्थ्य असतं तर आम्ही असे हताश झालो असतो? केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे असं आम्हीच सांगितलं. ते का फुकटचं पांडित्य होतं? राजे, आम्ही तुम्हाला दासबोध दिला होता, तो अशा क्षणी उपयोगी पडावा म्हणून. हा योग साधायला काही फारशी मोठी तपश्चर्या अथवा बळ साधावं लागतं असं मुळीच नाही. ज्ञान साधनेकरिता म्हणून तपश्चर्या लागते, पण मुळातच तुम्ही ज्ञानी आणि योगी आहात. परमेश्वर आनंद स्वरूपी आहे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. तो प्रकाश आहे, तिथं अहंकार नाही, हेही सर्वांना ठाऊक आहे. सामान्यांच्या जीवनातही असामान्य आनंदाचे क्षण स्पर्शून जातात. सामान्य जीव आलेला क्षण टिपून न घेता तसाच दुसऱ्या क्षणाच्या मागे धावत जातो. पण ज्ञानी माणूस परमेश्वर रूपानं नटलेले हे क्षण जवळ बाळगतो. त्याला समाधीचा आनंद मिळायला किती अवधी लागणार? निज धनावरतीच बैठक टाकली तर ते धन दृष्टीला पडणार केव्हा? ह्या वृत्तीलाच अज्ञान म्हणतात. राजे, परमेश्वराची अखंड होणारी कृपा आठवा. तुमचं जीवन सुखी व्हावं, समृद्ध व्हावं म्हणून तो केवढी काळजी घेतो. भर उन्हातून प्रवास करीत असताना अंगावरून जाणारी गार वाऱ्याची झुळूक ही त्याचीच कृपा नाही का? अमावस्येच्या रात्रीही आकाशात चमकणारी लक्षावधी नक्षत्र त्यानंच निर्माण केली. भर उन्हाळ्यात एखादा पळस आपल्या तांबड्या गोजिऱ्या फुलांनी बहरलेला दिसतो आणि दृष्टी सुखावून जाते. एक क्षण जीवाला सुखविण्याकरिता परमेश्वर केवढे कष्ट घेतो. प्रत्येक क्षणामागे लपलेला परमेश्वरी हात फार थोड्यांच्या ध्यानी येतो. आलेल्या क्षणाचा विसर पडून वाटसरू तसाच पुढं निघून जातो. आयुष्यभर वाटचाल करूनही पावलागणिक परमेश्वरानं निर्माण केलेला हात माणसाच्या ध्यानी येत नाही. आत्म्याची ओळख त्याला पटत नाही. समर्थांच्या प्रत्येक बोलाने राजांच्या अंगावर रोमांच उठत होते. समाधान पावलेले मन तृप्ततेने उचंबळत होते. अतृप्त काल समर्थांचे बोल मनात साठवीत होते. राजे, तुम्ही या खोट्या मोहात बद्ध होऊ नका. तुमचा योग भारी थोर आहे. जरा स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. ती ओळख झाली तर योग्यांनाही दुर्लभ असलेला आनंद आणि समाधान तुमच्यापासून फार दूर नाही. तुम्ही राज्याभिषेक करून घेतलात. राज्याभिषेकाची हौस तुम्हाला नव्हती. कदाचित राज्याभिषेक प्रसंगी तुम्हाला याचं काही कौतुक वाटलं नसेल, पण ज्या जीवावर तुम्ही उदंड प्रेम केलं तो जीव अत्यंत तृप्ततेनं डोळ्यात प्राण साठवून तो राज्याभिषेक पाहण्यात दंग होता. ही जाणीव तुम्हाला आनंद देत नव्हती काय? तो परमेश्वरी साक्षात्काराचा क्षण होता. अफजल खानाच्या भेटीला जात असताना परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन सारी चिंता त्याच्यावर सोपवून जेव्हा तुम्ही गाभाऱ्यातून उठला असाल तेव्हा निर्भय बनलेलं तुमचं मनही त्या परमेश्वरी साक्षात्काराचीच खूण होती. शत्रू हाती असलेल्या किल्ल्यावर चढलेल्या भगव्या निशाणाचं जेव्हा प्रथम दर्शन घडलं असेल तेव्हाचा क्षण आठवा. तो संपूर्ण आनंदाचाच नव्हता काय? असे किती क्षण होऊन गेले असतील याची कधीही मोजदाद केली? स्वतःशी तल्लीन होऊन बोलत असलेल्या समर्थांनी राजांच्याकडे पाहिले. समर्थांचे शब्द ओठांवरच राहिले. राजांच्या अवस्थेकडे ते चकित होऊन पाहत होते. राजांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान दिसत होते. डोळे मिटलेले होते. मंद श्वास चालत होता.
शरीराला जडत्व आले होते. कपाळी शिवगंध रेखाटलेली ती राजांची मूर्ती पाहत समर्थ तल्लीन झाले. त्यांच्या साऱ्या भावना उचंबळून आल्या. त्यांनी हाक मारली, शिवबा, राजे. पण राजांची अस्वस्थता तीच होती. जेव्हा राजे भानावर आले तेव्हा राजांनी नेत्र उघडले. राजे शांत दृष्टीने समर्थांकडे पाहत होते. समर्थांच्या नेत्रातून अश्रू ओघळत होते. राजे उठले. समर्थांच्या नजीक जाऊन त्यांनी समर्थांच्या चरणांवर मस्तक टेकले. समर्थांनी प्रेमभराने राजांना उराशी कवटाळले. आपले अश्रू न पुसता समर्थ बोलत होते, राजे, आम्ही योगी साधुत्व बाळगूनही असा योग साधत नाही. त्याला भारी कष्ट पडतात. आणि तुम्ही जीवनातल्या सामान्य आनंदाची आठवण दिली तर तो योग तुम्ही साधून जाता. समाधी योग तुम्हाला लाभतो. एवढं सामर्थ्य तुमच्या ठाई असता या खोट्या मोहाचं आवरण कशाला पांघरता? राजे, आता अवधी फार थोडा हे आम्हाला स्पष्ट दिसतं. आता फार काल हाती राहिला नाही. आत्मस्वरूपाची ओळख जेवढ्या लवकर करून घेता येईल तेवढी लवकर ती करून घ्या. भवितव्याची चिंता मनी आणू नका. राजयोग साधलात आता सिद्धयोगी व्हा. तेच तुमचं खरं रूप आहे. आपल्या रूपाच्या नव्या जाणीवेने राजे तृप्त झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान उमटले होते. सरत्या थंडीच्या दिवसातील सायंकाळ रायगडावर उतरली होती. गडावरच्या गंगासागराचा रंग दाट बनत चालला होता. आणि त्याच वेळी महादरवाजाच्या नगाऱ्याचा आवाज गडावर घुमला. राजे रायगडावर आल्याची वर्दी साऱ्या गडाला मिळाली. गडावरचे भालाईत आपले कमरबंद आवळून नीट उभे राहिले. वाड्याच्या अष्टकोनी महालात राजाराम कपडे करीत होते. अतिसर्दीमुळे त्यांचा चेहरा तांबडा बुंद झाला होता. डोळे पाणावलेले होते. नगाऱ्याचा आवाज ऐकताच त्यांनी मंचकावरचा टोप उचलला. गडबडीने डोक्यावर टोप चढवीत ते पुटपुटले, आबासाहेब आले सुद्धा? युवराज महाराज बाहेर जाणार? मनोहारीने विचारले. रागाने मनोहारीकडे पाहत राजाराम म्हणाले, आई साहेबांनी आम्हाला गडाखाली जायला मना केली आहे. दरवाजापर्यंत जायला नको म्हटलं नाही. जा ना, पण ही फतू घालून जा. एवढी सर्दी झालीय, अंगात तापही आहे, तेव्हा नुसत्या अंगरख्यावर. राजारामांनी मनोहारीकडे पाहिले. मनोहारी हातात निळ्या रंगाची रुदार फतू घेऊन उभी होती. हट्टाने राजाराम म्हणाले, फतूची गरज नाही, आम्ही एवढ्यात येतो. जी पहा हां, राणीसाहेब महाराज रागवतील, मग माझी जिम्मेदारी नाही. नकळत राजाराम थांबले. त्यांनी मागे वळून पाहिले. हाती फतू घेऊन मनोहारी तशीच उभी होती. काही न बोलता मनोहारी जवळ येऊन ते पाठमोरे उभे राहिले. त्यांचे हात मागे वळले. मनोहारीने राजांच्या अंगात फतू चढवली आणि मग एकदाही मागे न पाहता राजाराम दरवाजाकडे धावले. राजाराम गडबडीने जात होते. नगारखान्याचे मुजरे घेऊन ते सरळ होळी चौकात आले आणि त्यांना गडावर येणाऱ्या पालखीचे दर्शन झाले. राजांच्या पालखी समवेत हंबीरराव, मोरोपंत, आनाजी ही मंडळी दिसत होती. पालखी होळी चौकात आली. राजांची नजर राजारामांच्यावर गेली. राजांच्या थकल्या चेहऱ्यावर हसू विलसले. पालखी खाली ठेवली गेली. राजे पाय उतार झाले. राजारामांनी पुढे होऊन राजांचे पाय शिवले. राजारामांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, अंगात ज्वर असताना एवढी सर्दी झाली असता बाहेर का आलात? राजारामांनी अनाजींकडे पाहिले. राजे हसले. बाळराजे, पाचाडला अनाजी दिसताच आम्ही तुमच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांनी येऊन सांगितलं नाही. आम्ही आपल्या दर्शनाला. ते खरं, पण आपली तब्येत? जी, ते आपलं नेहमीचंच आहे. राजाराम कंटाळलेल्या सुरात म्हणाले. म्हणून का तिकडे दुर्लक्ष करायचं? निदान आमच्यासाठी तरी तुम्ही तब्येतीची काळजी घ्यायला हवी. स्वतःला जपायला हवं, होय ना? राजारामांनी मान डोलावली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत राजे म्हणाले, चला, आलाच आहात, आपण शिरकाईचं दर्शन घेऊ.
देवदर्शन करून राजे वाड्यात आले. सदरेवरून सगळे माघारी वळले. राजारामांसह राजे महाली आले. महालात महादेव उभा होता. महादेव, सर्व सामान आलं? जी. महादेवाच्या हाती राजांनी तलवार दिली. पाठोपाठ राजांनी आपला दुशेला जिरेटोप उतरला. राजे बैठकीवर बसले. राजारामांना जवळ ओढीत राजे म्हणाले, सांगा बाळराजे, असे खामोश उभे राहू नका. राजाराम क्षणभर तसेच राहिले आणि त्यांनी विचारले, आबासाहेब, खांदेरी कुठं आहे हो? का बाळराजे? राजांनी आश्चर्याने विचारले. खांदेरीची तटबंदी पुरी झाली असं मोरोपंत म्हणत होते. तो किल्ला आहे? नाही बाळराजे, ते बेट आहे, पण फार महत्वाचं. कंठ्यातला मध्यमणी असतो ना, तसं. फार चांगली बातमी सांगितलीत. मोरोपंतांनी सांगितलं नाही? आमचे पेशवे आम्हाला सारच एकदम सांगत नाहीत. अलीकडे ते आमच्या मनाला फार जपतात. दादा महाराज भेटले? हो ना, भेटले. मग त्यांना का आणलं नाही? तुमचे दादा महाराज भारी हट्टी आहेत. त्यांचाही आमच्यावर विश्वास नाही. विषय बदलीत राजे म्हणाले, बाळराजे, एक काम करा. मोरोपंतांना, अनाजींना आम्ही सदरेवर येत असल्याचा निरोप पाठवा. राजाराम महाला बाहेर गेले. राजे विचारमग्न होऊन बसले होते. अचानक राजांनी नजर वर केली. सोयराबाई येत होत्या. सोयराबाईच्या मागून येणाऱ्या दासीने आच्छादलेले तबक राजांच्या समोर ठेवले. राजांनी विचारले, काय हे? दूध फराळाचं. आम्हाला नको, दासीला राजे म्हणाले. हे घेऊन जा. दूध नको म्हणू नये, सोयराबाई म्हणाल्या. घेऊन जा, राजांनी दासीला सांगितले. दासी तबक घेऊन गेली. सोयराबाईंनी चिंतेच्या सुरात विचारले, आपली तब्येत ठीक आहे राणीसाहेब? आमच्या तब्येतीची काही तक्रार नाही. राजे ज्या प्रश्नाला भीत होते तोच सोयराबाईंनी विचारला. संभाजी भेटला? आता तरी शुद्धीवर आला? कोण? संभाजी. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. गौरवर्णाच्या रूपसंपन्न सोयराबाईंच्या नजरेतला विजय राजांच्या नजरेबरोबर झुकला. राणीसाहेब, तेही माणूस आहेत. पश्चाताप होणं स्वाभाविक आहे. मनानं फार दुबळे बनलेत ते. एवढं करून सवरून दुबळे? सोयराबाईंनी कुत्सितपणे विचारले. राजांची नजर उंचावली. व्यथित आवाजात ते बोलले, धिटाईतच साऱ्या गोष्टी घडतात असं थोडंच आहे. बहुधा अशा गोष्टी दुबळेपणातूनच घडतात. राजांचे रूप पाहून सोयराबाई स्वतःला सावरीत म्हणाल्या, आपण होता म्हणूनच हे सारं सहन केलं. दुसरा कोणी असता तर? राजे बैठकीवरून उठत म्हणाले, थांबा राणीसाहेब, उगा आमच्या मायेचं कौतुक करू नका. आम्ही कोणाचे तरी ऋणी आहोत आणि ते ऋण सव्याज फेडतो आहोत, बाकी काही नाही. आम्हाला कळलं नाही, सोयराबाई उद्गारल्या. आम्हाला तरी कुठं कळलंय? राजे हसले. राणीसाहेब, तुम्ही थांबा, आम्ही सदरेवर जाऊन येतो. राजे सदरेवर गेले तेव्हा अनाजी, मोरोपंत, बाळाजी ही मंडळी सदरेवर जमली होती. सदरेच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. राजे बैठकीवर बसले. अनाजी, मोरोपंत, बसा, आपल्याला खूप बोलायचं आहे. राजांनी आज्ञा करताच मोरोपंत, अनाजी बसले. राजांची नजर दोघांवर खिळली होती. दोघांच्या मागे बाळाजी अदबीने उभे होते. राजांनी विचारले, मोरोपंत, खांदेरीची तटबंदी पुरी झाली? जी. छान. मग आम्हाला ते का सांगितलं नाही? प्रवासाची दगदग झालेली तेव्हा उद्या कानांवर. मोरोपंत, उलट असल्या बातम्यांनी झालेली दगदग विसरली जाते, सारा शीण नाहीसा होतो. मोरोपंतांनी औंढा गिळला. ते म्हणाले, इंग्रजांशी लढताना थोडी हानी सोसावी लागली. मोरोपंतांच्या त्या बोलांनी राजे अस्वस्थ झाले. त्यांनी विचारले, मायनाक भंडारी? क्षेम आहे. आमचे दर्यासारंग दौलत खान? तेही. मग? लढाईत काही माणसं आणि तरांडी गमवावी लागली. राजांनी निश्वास सोडला. मोल दिल्याखेरीज विजय मिळतच नसतो. या खांदेरीच्या तटबंदीसाठी आम्ही केवढे अधीर होतो हे तुम्ही जाणता.
सारं ऐकायला आम्ही उत्सुक आहो. सांगा. महाराज, आपल्याला माहीतच आहे, खांदेरीच्या तटबंदीसाठी नागावला सारं साहित्य गोळा केलं होतं. पुढील संकट जाणून बेटावरच्या मायनाक भंडारीला 150 माणसं आणि 4 तोफा संरक्षणासाठी दिल्या होत्या. काम सुरू झालं. 1.5 हात भिंत चढली आणि इंग्रजांची शिबाडं काम रोखण्यासाठी खांदेरीवर चालून आली. नागावावरून तटाचं साहित्य घेऊन आलेल्या आपल्या होड्यांना इंग्रज अधिकारी ह्युजेसनं मना केलं. पण त्यांच्या धमकावण्यांना भीक न घालता काम जारी ठेवलं. इंग्रजांचा वाढता विरोध लक्षात येताच दौलत खानाला आरमार घेऊन पाठवला. दौलत खान पोहोचेपर्यंत ह्युजेसच्या मदतीला मिचिन आपली शिबाडा घेऊन पोहोचला होता. मिचिनच्या शिबाडांनी बेटावर तोफा डागल्याचं पाहताच आमचं आरमार पुढं झालं. मोठी लढाई झाली. त्या लढाईत इंग्रजांचं एक शिबाड गेलं. त्याच्यावरील ठार झाला. 4 इंग्रज कामी आले. शिवाय खासा कोल साहेब आणि कित्येक इंग्रज आमचे कैदी बनले. वा, दौलत खानानं खूप पराक्रम केला. बोला. खरं आहे महाराज, मोरोपंत म्हणाले. इंग्रजांकडे रिव्हेंज, खिजू, हत्यार यांसारखी मोठी गलबत असताना आपल्या लहान गलबतांनी त्यांना जेरीला आणलं. पण त्या पराजयानं इंग्रज भडकले. इंग्रज शर्थीनं लढत होते. त्याच शर्थीनं दौलत खान डाव खेळत होता. संधी साधून 40-50 गुराबा घेऊन दौलत खान खिजूवर चालून गेला. पण हल्ला फसला. आम्हाला माघार घ्यावी लागली. या लढाईत इंग्रजांच्या बंदुका फुटल्या. आपल्या 3 गुराबा बुडाल्या. इतरांची मोडतोड झाली. 300 लोक ठार झाले. 100 जखमी झाले. त्या बातमीने राजे व्यथित झाले. मोरोपंत सांगत होते. पण या पराभवानं दौलत खान खचला नाही की बेटावरचं कामही थांबलं नाही. समुद्रात लढाई चालू असता बेटावर तट उभारला जात होता. रसद पोहोचत होती. गोड पाणी पोहोचलं नाही तरी तान्हेले उपाशी राहून काम पुरं केलं जात होतं. यातच इंग्रजांच्या मदतीला सिद्धी आपल्या आरमारासह आला. तो लढाईत उतरणार असं दिसताच आम्ही पवित्रा बदलला. काय केलं? इंग्रज बळानं ऐकत नाहीत हे ध्यानी येताच राजापूरच्या वखारीला आमच्या सैन्यानं वेढा दिला. सर्व माणसं नजरकैद करून वखारीवर पहारा बसवला. राजे कौतुकाने हसले. त्यांच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. उतावी होऊन ते म्हणाले, बोला. ती मात्रा बरोबर लागू पडली. इंग्रजांचे डोळे उघडले आणि ते तहाला आले. खांदेरी उंदेरी बेटाचा आपला हक्क त्यांनी मान्य केला. आम्ही इंग्रजांशी तह केला. सिद्धीला यापुढे कोणत्याही प्रकारे मदत करू नये ही अट इंग्रजांनी मान्य केली आहे. खांदेरीचं काम पुरं झालं आहे. इंग्रज गलबत माघारी फिरली आहेत. दौलत खान सिद्दी कासमच्या गलबतांवर नजर ठेवून त्याच भागात आहे. त्या मधल्या परिस्थितीत आपण गडावर नव्हता. जेव्हा होता तेव्हा स्वस्थता नव्हती. त्यामुळं आपल्या परोक्ष हे निर्णय आम्हा दोघांना करावे लागले. विजयापेक्षाही त्याचाच आनंद आम्हाला अधिक आहे मोरोपंत. अनाजी मोरोपंतांनी वर पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला होता. ते भान विसरून बोलत होते. अनाजी मोरोपंत, गेली 20 वर्ष आपण हा खेळ खेळतो आहोत. आम्ही नसतानाही आमचे मनोरथ सिद्धीला नेण्याची तुमची कुवत आहे हे आम्ही आज पाहतो. त्याचा आनंद आम्हाला का वाटू नये? खांदेरीची तटबंदी करून आमचा असाच एक मनोरथ तुम्ही साकार केलात. त्याचं समाधान फार मोठं आहे. गेली 20 वर्ष आम्ही जंजिरा घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते जमत नाही. त्याचं कारण आम्ही शोधलं. मुंबई हे सिद्धीचं माहेर आहे. इंग्रजांकडून त्याला हरतऱ्हेचं सहाय्य होतं. इंग्रजांची लुडबुड नसती तर जंजिरा केव्हाच हाती आला असता. त्याचमुळं जंजिरा आणि मुंबई यांच्या मार्गात एक अडसर आम्हाला हवा होता. खांदेरी जलदुर्गानं सजली तरच ते शक्य होतं. राज्याभिषेकाच्या आधीपासूनच असलेले हे आमचे ध्येय तुम्ही पुरे केलेत. खांदेरी उंदेरीवर जेव्हा आमचं बस्तान बसेल तेव्हा या इंग्रज सिद्धीचा पराभव करणं फारसं कठीण जाणार नाही. त्या दृष्टीनं आता पावलं टाकायला हवीत. राजांनी समाधानाने मोरोपंत अनाजींना निरोप दिला.
त्याच समाधानात ते आपल्या महालात आले. तेथे बावरलेल्या सोयराबाई होत्या. समोरच्या नक्षीदार कोनाड्याखाली बसून महादेव काहीतरी गोळा करीत होता. राजांनी विचारले, महादेव, काय करतोस? जी, दिवा फुटला, गोळा करतो. कसला दिवा? म्हणत राजांचे लक्ष मोकळ्या कोनाड्यावर स्थिर झाले. विषदीप तेथे दिसत नव्हता. सोयराबाईंनी सांगितले, मी विषदीप पाहत होते. अचानक हातून सुटला. राजांची नजर भयभीत सोयराबाईंच्यावर खिळली. राजांच्या चेहऱ्यावर क्षणात हसू उमटले. ते मोठ्याने हसत म्हणाले, राणीसाहेब, मग एवढं घाबरायला काय झालं? फुटला तर फुटला. कदाचित त्याची आम्हाला गरज लागणार नसेल. राजांच्या अनपेक्षित उत्तराने सोयराबाई चकित झाल्या. त्यांच्याही चेहऱ्यावर हळूहळू हसू प्रकटले. त्याच वेळी दीपाचे फुटके तुकडे घेऊन महादेव महालाबाहेर गेला होता.